त्रिवेणी फिश फेस्टिवल 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2025। सुरमई, बेबी सुरमई, पापलेट, रावस, प्रॉन्स, मांदेली, खेकडा फिश फेस्टिवलचा आस्वाद घ्या। हॉटेल त्रिवेणी, बाळूमामा मंदिरा शेजारी, आदमापूर। संपर्क 9921 5053 आणि 9921 6053। आमची आवडी इच्छा की पुनर्वसनाशिवाय आम्ही इथून हलणार नाही। विकासाच्या नावाखाली तुम्ही आमचं अतिक्रमण करताय। आमची आवडी इच्छा की पुनर्वसनाशिवाय आम्ही इथून हलणार नाही। आम्ही कुठं जाणार ही अशी भावना झाली, पण याच्यावर एकच लोकांची इच्छा आहे की आम्हाला पुनर्वसन द्यावं। आम्हाला जर त्यांनी पुनर्वसन नाही केलं, आम्हाला आत्मधनाशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे। टोलवाटोलवीची उत्तरं दिली किंवा त्यांनी आम्हाला काही प्रतिसाद काही प्रमाणात दिला नाही। काही दिवसांपूर्वी कोल्हापूरची शान असलेली स्वागत कमान ही पाडण्यात आली आणि त्यानंतर स्वागत कमान पाडल्यानंतर इथं अर्धा किलोमीटरवर एक झोपडपट्टी वस्ती आहे। त्या वस्तीला महानगरपालिकेकडून एक नोटीस आलेली आहे आणि ती नोटीस काय आहे आणि त्या नोटीसमध्ये काय लिहिलेलं होतं हे आज आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत। नेमका प्रकार काय आहे। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? माझं नाव संदीप संजय खटावकर। किती वर्ष झालं इथं राहता? मी गेले 50 ते 55 वर्ष स्थायिक आहे इथं। बरं, आता आपली कोल्हापूरची स्वागत कमान पाडल्यानंतर तुम्हाला एक नोटीस आलेली आहे 8 दिवसापूर्वी। त्या नोटीस मध्ये काय आहे? त्या नोटीस मध्ये असं आहे की 8 दिवसात तुम्ही महानगरपालिकेमध्ये येऊन जे तुमची कागदपत्रे आहेत ती कागदपत्रांची पूर्तता करावी, नाहीतर तुमच्यावर काय असेल ते कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आहे त्या नोटीस मध्ये। बरं, मग आता कायदेशीर तशी नोटीस तुम्हाला त्यांनी पाठवलेली आहे, मग यावर तुमचं इथल्या राहणाऱ्या नागरिकांचं काय मत आहे? या नागरिकांचं काय मत आहे की याच्यात जो कोल्हापूरचा जो विकास आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे। शेवटी हा कोल्हापूरचा विकास आहे। आमच्या इथल्या पूर्ण नागरिकांचं मत काय आहे की जे काय असेल ते पूर्ण आमचं गेलं तरी चालेल, पण आम्हाला पुनर्वसित करावं, एवढाच आमचा नागरिकांचा मुद्दा आहे। बरं, हे या नोटीस का बजावलेत असं तुम्हाला वाटतंय? ऍक्च्युली रोडसाठी झाल्या असतील किंवा कोणत्याही कारणासाठी झाल्या असतील, आम्हाला त्यात काय माहिती नाही, पण कोणत्याही कारणासाठी होऊ देत, पण इथं जे असणारे लोक आहेत, जी 45 वर्ष राहणारे लोक आहेत, परत दुसरी गोष्ट स्वतः मिळवून खाणारे लोक आहेत, म्हणजे दुसऱ्या कोणाला त्रास देणार नाहीत किंवा काय असं कोणताही किंवा गुंडगिरी अशी कुठलीही हे नाही। आम्हाला सुविधा पण कमी आहेत, पाणी पुरवठा, लाईट पुरवठा, म्हणजे अशा सुविधा पण कमी आहेत, पण त्या परिस्थितीत पण इथं लोक राहतात। का राहतात? पण त्यांची परिस्थिती तशी आहे, त्याच्यामुळे ती लोक इथे राहतात। आणि ही लोक राहत असताना पण आत्ताच्या जी नोटीस आल्या त्याच्यामुळे एक लोकांची अशी मानसिकता झाली की आम्ही कुठं जाणार ही अशी भावना झाली, पण याच्यावर एकच लोकांची इच्छा आहे की आम्हाला पुनर्वसन द्यावं। कुठेही भले काय असेल तुमच्या नियमात ती एवढी आम्हाला पुनर्वसन द्यावं हीच मागणी आहे। आणि 80% लोकांची म्हणणे आहे की पुनर्वसन हे आम्हाला घरकुल सारखं किंवा कुठेतरी व्हावं। एक आम्हाला असेच एखाद्या वेळे एक थोड्या दिवसापूर्वी आम्हाला एक म्हणजे घरकुल होणार असं एक आम्हाला एक लेटर येतं, म्हणजे एक पॉम्पलेट लावलेलं, पण त्याचं काय झालं आम्हाला कोणतीही माहिती नाही। त्याच्या नोटिसामध्ये आमची नावं आहेत, आम्हाला ते मान्य आहे। ते जरी प्रोजेक्ट जरी होत असला तरी आम्हाला ते मान्य आहे, पण लोकांचं पुनर्वसन व्हावं हीच आमची इच्छा। इथं असणारे लोक आता काय काम करतात, म्हणजे इथल्या लोकांचं उदरनिर्वाह कशावर चालतो? मोलमजुरी, कुठं कोण कामाला जातो, कोण व्यावसायिक आहे, म्हणजे एखाद्याची चहा गाडी आहे, एखाद्याचं चिकन दुकान आहे, एखादा हमाली करणारा पण आहे, एखादा ट्रक ड्रायव्हर आहे, एखादा सेंटरिंग कामाला जाणार आहे, आणि एखादा जरासा चांगल्या लेवलचा आत्ता पोरं जी शिकल्यात ते एखादा ऑफिसला पण आहे, पण तेवढ्या लेवलचा पेमेंट नाही, कारण आत्ता यंग जनरेशन मध्ये लोक ती कामाला जातात। तुम्ही किती वर्ष झालं काकी इथं राहता? 40 वर्ष झाले मी इथं राहते। आणि एक म्हणजे कसं आहे, आम्हाला जर त्यांनी पुनर्वसन नाही केलं, आम्हाला आत्मधनाशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे। कसं आहे, आमची ऐपत नाही आहे की बाबा आम्ही भाडं करून राहीन किंवा काय नाही। कोल्हापूरचा विकास होऊ दे, आम्हाला बी चांगला आहे, मेन विकास होतोय कोल्हापूरला, कोल्हापूरचं नाक आहे, आम्हाला विरोध नाही आहे, किंवा आम्हाला कसं आहे पुनर्वसन करावं कुठंतरी ही आमची इच्छा आहे। आम्ही मिळवणार किती, भाडं भरणार किती? आज 40 वर्ष झालं आम्ही लाईट बिल भरतोय, पाणी बिल भरतोय, घर भाडा भरतोय। तुम्ही सगळी एवढी सुविधा केला, वोटिंग कार्ड आहे आमचं, आधार कार्ड आहे, तुम्हाला आम्ही पुरावा काय देणार अशी आमची इच्छा। आणि तुम्ही जर ह्याच्या पुढे आम्ही विरोध जर केलं, आम्हाला आत्मधनाशिवाय आम्हाला पर्याय नाही। आता हे सगळं झालं, नोटीस वगैरे तुम्हाला आली, पण नोटीस आल्यानंतर तुम्ही पुढचं पाऊल काय घेतलं? नोटीस आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम आयुक्तांची भेट घेतली। आयुक्तांना भेटून आम्ही त्यांच्याविषयी चर्चा केली। त्यांनी म्हणले की 2 दिवसात आम्हाला याबद्दल माहिती घेऊन सांगतो।
2 दिवस वाट पाहिली, त्यांच्याकडून काही उत्तर आलं नाही. आणि पुन्हा आम्ही घरपाळा ऑफिसच्या कस्टडी विभागाला आम्ही जाऊन भेट दिली. तिथून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला काही टोलवाटोलवीची उत्तरं दिली किंवा त्यांनी आम्हाला काही प्रतिसाद काही प्रमाणात दिला नाही. तर कागदोपत्री पण आमचे काही अडचणी असतील त्या त्यांनी क्लिअर करणं, कारण की गेली 40 वर्ष आम्ही घरपट्टी भरतोय, पाणी बिल भरतोय. तर याचा पण तुम्ही पाठपुरावा घ्या की 40 वर्ष राहतोय, याचा अर्थ आम्हाला काही ना काही पुरावे मागतायत. तर आता झोपडपट्टी धारक असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड, आता झोपडपट्टी तुम्ही घोषित करणं हे सरकारचं काम आहे. आम्ही गेली 40 वर्ष या झोपडीमध्ये राहतोय, तर झोपडपट्टी घोषित करणं हे पण सरकारचं काम असताना तुम्ही आमच्याकडून म्हणता की झोपडपट्टी कार्ड आणा. आमच्याकडे कोणताही अशा पक्का पुरावा नसताना तुम्ही आमच्याकडे काहीतरी आडपाटा आणून कागदोपत्री आणून तुम्ही आम्हाला विकासाच्या नावाखाली तुम्ही आमचं अतिक्रमण करताय. आमची फक्त एवढी इच्छा आहे, विकास व्हावा, विकासाला आमचा दुर्लक्ष नाही. आता यानंतर बास्केट बीचचा हा पण विषय महत्वाचा आहे की बास्केट बीच होऊ दे, आपल्या कोल्हापुरात साजी असे सगळ्या गोष्टी कमानी होऊ देत, आम्हाला विरोध नाही आहे. पण आमची एवढी इच्छा आहे की पुनर्वसनाशिवाय आम्ही इथून हलणार नाही, हा आमचा ठाम निर्णय आहे. यासाठी आम्हाला काही करण्याची वेळ पडली, आम्ही आत्मदहन आम्ही काय असेल ते पर्याय आम्ही करू, त्यामुळे आम्ही लढण्यासाठी तयार आहोत. तुम्हाला आता 8 दिवसापूर्वी ही नोटीस आली, मग तुम्ही कुठल्या लोकप्रतिनिधी किंवा कोणाला भेटलाय का यावर? हा भेटले, आपले दक्षिण मतदारसंघामधले अमल महाडिक साहेब यांना भेटलेलो आहे. त्यांनी या 2 दिवसात चर्चा करून आयुक्त बरोबर त्यांनी मीटिंग पण लावलेली आहे आमची. त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आम्हाला. तर आता एकूणच आपण बघितलेलं आहे की इथल्या नागरिकांचं मत काय आहे. म्हणजे कोल्हापूरची कमान पाडून थोडेच दिवस झाले आणि त्याच्या पुढे असणारी झोपडपट्टी, अर्धा किलोमीटर पुढे असणारी झोपडपट्टी, इथल्या सर्व लोकांना त्यांनी नोटीस बजावली आहे की हे तुमचं जे घर आहे ते अतिक्रमण मध्ये आहे. कारण झोपडपट्टी हा विषय आहे की त्यांच्याकडे असा कोणताही ठोस पुरावा नाहीये की तुम्ही इथं स्थायिक नागरिक आहात किंवा काय. तर त्यांनी यावर आयुक्तांना भेटून नोटीसही बजावलेली आहे. तसंच इथल्या लोकप्रतिनिधींकडून त्यांना चांगला प्रतिसादही मिळालेला आहे. पण महानगरपालिकेला नोटीस त्यांनी जी बजावलेली आहे यावर महानगरपालिकेची पुढची दिशा काय असणार आहे हे आता आपल्याला बघावं लागणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर.